तर मंडळी नमस्कार. आज या ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्यासोबत एक भन्नाट भन्नाट म्हणजे भन्नाट किस्सा शेअर करायचा आहे. आणि तो किस्सा असा आहे की नुकताच बायकोबरोबर फिरायचं म्हणून उटीला गेलेलो. उटीला तिथे गेल्यानंतर साहजिक आहे, तामिळनाडू राज्यामध्ये एकतर तिथले लोक आपल्याशी तामिळ भाषेमध्ये बोलतील, नाहीतर इंग्रजी भाषेमध्ये बोलतील. हिंदी बोलणारे खूप लोक कमी होते आणि मराठी बोलणारे तर हाताच्या बोटांवरती मोजण्या इतपतच. आमच्या नशिबानं आम्ही सहलीच्या शेवटच्या दिवशी उटीच्या त्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये गेलो आणि उटीच्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये एक ठिकाणी थांबलेलो आणि तिथे एक छोटा मुलगा आला आणि तो स्वतःशीच मराठीत काहीतरी बोलत होता. त्याचं मराठी ऐकून मला एवढा आनंद झाला, मी त्याला उत्साहाच्या भरात म्हटलं जय महाराष्ट्र. माझं जय महाराष्ट्र ऐकून तो मुलगा पण एवढा खुश झाला, तो पळत पळत त्याच्या कुटुंबाकडे गेला आणि त्यानं कुटुंबामध्ये हे सांगितलं की तिथं त्यांनी मला जय महाराष्ट्र म्हटलं बरं का. तर मग त्याची आई लगेच म्हणाली की त्यांनी जय महाराष्ट्र म्हटल्यावरती तू जय शिवराय म्हणायचं. आणि हे ऐकल्या ऐकल्या मला काही ओळी आठवल्या आणि त्या ओळी अशा होत्या की या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा कोणी नाही, महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारणे. आणि एक गोष्ट लक्षात आली की मराठी माणूस जगाच्या पाठीवरती कुठेही गेला तर तो महाराष्ट्र धर्म आणि छत्रपती शिवराय यांना विसरणार नाही. तर आजच्या या महाराष्ट्र दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र, जय शिवराय.